नमस्कार, आप देख रहे हैं हिंद आवाज मीडिया और मैं हूं आपके साथ वैशाली। आइए रुक करते हैं आज की खास खबर पर। 17 नवंबर 2025 को मनोर ग्राम पंचायत क्षेत्र में 16 वर्षीय किशोर युवराज भोंसले 11,000 वोल्ट हाईटेंशन विद्युत लाइन की चपेट में आकर गंभीर रूप से झुलस गया था। प्रारंभिक स्तर पर इस गंभीर घटना को दबाने का प्रयास किया गया, लेकिन मीडिया की जांच में सच्चाई उजागर हो गई। हैरान करने वाली बात यह है कि हादसे के बाद भी उसी स्थान पर बिना किसी सुरक्षा व्यवस्था के प्लॉटिंग कार्य जारी है। यह प्रकरण बिल्डर की लगातार लापरवाही, बिजली विभाग की निगरानी व सुरक्षा में विफलता और मनोर ग्राम पंचायत में बच्चों के लिए सुरक्षित खेल मैदान के अभाव को स्पष्ट करता है। यह मामला अब केवल एक दुर्घटना नहीं, बल्कि बच्चों की सुरक्षा और प्रशासनिक जवाबदेही की कठोर परीक्षा बन चुका है। मनोरला राहतो आणि या ठिकाणी क्रिकेटचं मुलांना कोणत्याही प्रकारचे खेळायला ग्राउंड नाही, त्यामुळे अत्यंत दुर्घटना आज माझ्या मुलाबरोबर झालेली आहे। त्यानंतर ठीक आहे, आज मी माझ्या मुलाबरोबर झालेली आहे, तर उद्या उठून कोणत्याही मुलाबरोबर ही अशी घटना घडू नाही। तर यासाठी मनोर ग्रामपंचायत, आपले खासदार साहेब आणि आमदार साहेब यांना मी विनंती करतो की ह्या विद्यार्थ्यांचं मुलांसाठी खेळण्याला ग्राउंड झालं पाहिजे आहे। हे समोरचं पटांगण अतिशय मोकळं ठेवलेलं आहे। बिल्डरने अतिशय हलगर्जीपणा केलेला आहे, तर त्यांनी कोणत्याही प्रकारची इथे काळजी घेतलेली नाही। आणि जर काळजी घेतली असती आणि हिरवा पडदा वगैरे सर्व लावून ठेवलेले असते तर हे मुलं खेळायला त्या ग्राउंडला गेले नसते। आणि त्यांनी जे लाईट पोल वगैरे पाडलेले होते, हे पोल पाडल्यानंतर त्या ठिकाणी मुलं हे शेवटी मुलं आहे आणि हे ग्राउंडला खेळणार आहे, तर खालून ती जी 11 व्होल्टेजची वायर आहे ही खालून गेलेली होती आणि हा खेळत असताना त्याला अतिशय गंभीर दुःख 17 नोव्हेंबर 2025 आणि अजूनही तो कव्हर झालेला नाही। युवराज भोसले, सेंट जॉन कॉलेज। मतलब मैं वहाँ पे हम लोग खेल रहे थे, तभी वो जो वायर थी ना वो बहुत नीचे थी, 11,000 वोल्ट की वायर। तो उसने मुझे ऐसा थोड़ा ऊपर खींच लिया, मगर वहाँ पे मशीन की वजह से मैं छूट गया नीचे। मगर उसके बाद मुझे आधे घंटे तो कुछ समझ ही नहीं रहा था क्या हो रहा है। फिर उसके बाद लेके गए हॉस्पिटल में, तो बच गया। अभी आज माझ्या मुलाबरोबर झाली अशी घटना दुसऱ्या मुलांबरोबर होऊ नये हे इतकंच मला वाटतंय। आम्हाला क्रिकेटसाठी एका ग्राउंडची गरज आहे, कारण ते ग्राउंड नसल्यामुळे फार दुर्घटना घडतात। आता हा माझा मित्र युवराज भोसले, त्याला फार बेकार करंट लागलेला आहे, तर सगळ्यांनाच ते ग्राउंड भेटलंच पाहिजे। आम्हाला ग्राउंड पाहिजे खेळासाठी, की जे गाव एवढे विकसित नाहीत त्याच्यात पण लहान लहान ग्राउंड आहेत, ग्रामपंचायतने बनवून दिलेले आहेत। पण मनोर हे असं गाव आहे जिथे जे विकसित पण आहे, पण तिथे एकही ग्राउंड किंवा खेळण्याची कुठलीही सुविधा नाही। टर्फ आहे, टर्फमध्ये 1000 रुपये 2 तासाचे घेतात, ते कोणी पण देऊ शकत नाही। तर इथे एक ग्राउंड झालेच पाहिजे असं आमचं मत आहे सगळ्यांचं। मनोरवासी अपने गांव ग्रामपंचायत के सदस्य, सरपंच आणि आमदार आणि खासदार यांना परत एकदा विनंती करतो की अशी जी घटना आहे ही अतिशय दुर्घटना आज माझ्या मुलाबरोबर झालेली आहे, पण पुन्हा होऊ नये। आणि त्या एका लहान मुलांना सांगितलं ही बरोबर घटना आहे की आजूबाजूचे जे खेडेगाव आहे ही तिथं कमी वस्ती असतानाही त्यांना खेळाचे ग्राउंड आहेत, आणि मनोरमध्ये एवढी मोठी लोकसंख्या असताना आणि मनोर ग्रामपंचायतीला एवढं उत्पन्न असताना देखील एखादी ग्राउंड ते उपलब्ध करून देत नाही आहे। आणि हा प्रश्न मी लवकर आता मनोर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा उपस्थित करणार आहे। अब तक के लिए इतना ही। वीडियो को लाइक और शेयर करें और चैनल को सब्सक्राइब करें।